विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सराव संच 2.1 मधील 7व्या उदाहरणापासून पुढचे उदाहरण घेणार आहोत. तर आता 7वं उदाहरण दिलंय. आकृतीमध्ये कोन DFE बरोबर 90 अंश, FG लंब ED दिलाय, GD 8 दिलाय, FG 12 दिलाय. तर आपल्याला EG, FD आणि EF काढायचा आहे. तर आता आपण पहिल्यांदा त्रिकोण घेतला DFE. त्रिकोण DFE मध्ये कोन DFE दिलेला आहे 90 अंश, FG लंब दिलाय ED ला, आणि म्हणून आपल्याला कोणतं प्रमेय वापरता येईल? भूमिती मध्याचे प्रमेयानुसार. तर भूमिती मध्याच्या प्रमेयानुसार, भूमिती मध्याचं प्रमेय काय आपलं की काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेला लंब हा कर्णाचे ज्या दोन भागात विभाजन होतो करतो त्यांचा तो काय असतो? भूमिती मध्य. म्हणून भूमिती मध्याचा वर्ग म्हणजे FG चा वर्ग बरोबर कर्णाच्या दोघी भागांचा गुणाकार म्हणजे DG गुणिला EG. FG दिला आपल्याला 12, 12चा वर्ग, DG दिलाय 8, EG आपल्याला काढायचा आहे. 12चा वर्ग 144 बरोबर 8 गुणिला EG गुणिला 8 इकडे त्यांना भागीला होतील 144 भागीला 8. मग आता 144 भागीला 8 किती? आपला पाडेपाठ असेल तर लवकर येईल. 18 8 होतील, 18 8 1 8 उरले 6, 8 8 64. म्हणजे EG किती आला आपला? 18. एकक दिलेलं नाही म्हणून एकक. हे झालं आपलं पहिलं. नंतर दुसरं काढायचं होतं आपल्याला, काढायचं आहे FD. मग आता त्रिकोण DFE मध्ये त्रिकोण DGF मध्ये त्रिकोण DGF मध्ये कोण DGF 90 अंशाचा आहे का? तर FG लंब ED आहे म्हणजे हा 90 अंशाचा आहे. म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार, पायथागोरसच्या प्रमेयानुसार आता आकृतीमध्ये जर पाहिलं तर DGF 90 आहे, त्याच्या समोरची बाजू कर्ण येईल, पण DGF च्या समोरची बाजू काय आपली? FD. म्हणून FD चा वर्ग बरोबर इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजेच DG वर्ग अधिक FG वर्ग, DG वर्ग अधिक FG वर्ग. DG दिलाय आपल्याला 8 म्हणजे GD 8 दिलाय, आणि इथे FG 12, 12चा वर्ग, 8चा वर्ग 64, 12चा वर्ग 144, 4 आणि 4 8, 14 आणि 6 20. आता FD वर्ग बरोबर किती आला आपला? 64 अधिक 144. 64 अधिक 144 त्याची किंमत किती आली आपली? 208. मग आता त्याचं काय घ्यायचं? वर्गमूळ घ्यायचं. FD वर्गाचं वर्गमूळ, वर्गमुळात 208. आता 208 चे अवयव पाडायचे. 208 चे अवयव पाडताना आपल्याला काय करावं लागेल? कोणत्या संख्येने भाग जातो ते पाहावं लागेल. 2ने भाग दिला तर 104, 3ने भाग दिला 3 × 18 उरले 2 भाग जाणार नाही. 4ने भाग दिला 4 2 8, 4 25, 4 2 8. 5ने भाग जाणार नाही. 6ने भाग दिला तर जाणार नाही. 7 2 14, 208 ला भाग जाणार नाही. नंतर 9 9 2 18 उरले 2, 28 होतील, नाही जाणार. 10ने जाणार नाही. 11ने जाणार नाही. 11ने जाईल. 208 ला 11ने भाग दिला तर 11 11 1 11 नाही जात. नंतर 12 घेतला, 12ने पण भाग जाणार नाही. 208 भागीला 12, 12 1 12 उरले 88, भाग जात नाही. मग 13ने देऊन पहा. अशा पद्धतीने भाग देऊन पाहिजे. अवयव पाडता येत नसतील तर 13 1 13 उरले 7, 13 78. आता 13 आणि 16 यांचा गुणाकार 208 येतो. त्याची 16 ही पूर्ण वर्ग संख्या आहे, म्हणून 208 चे अवयव पाडले आपण 16 गुणिला 13. व 16चं वर्गमूळ 4, मग 4 वर्गमुळात 13. हे काय आलं आपलं? FD. 4 वर्गमुळात 13. अशा पद्धतीने आपल्याला हे अवयव पाडायचे आहेत. एक संख्या पूर्ण वर्ग आली पाहिजे. तिसरं काढायचं आता आपल्याला EF. मग आता EF जर घेतला तर मोठा काटकोन त्रिकोण घ्यावा लागेल DFE. त्याच्यामध्ये काय दिलं आपल्याला? कोन DFE 90 चा दिलेला आहे. DE आपल्याला अगोदर काढावा लागेल. DF आपण आत्ताच काढला, त्याच्यावर EF काढता येईल.
मग अगोदर आपल्याला डीई काढायचा आहे. मग आता त्रिकोण डीएफई मध्ये डीई कसा काढता येईल पाहता आकृतीवरती. डीजी अधिक जीई, डीजी अधिक जी म्हणजे काय मिळेल आपल्याला, डीई मिळेल. मग डीजी अधिक जीई, कारण डी डॅश जी डॅश ई. मग आता डीजी आपल्याला म्हणजे जीडी 8 दिलाय, जीई म्हणजे ईजी आपण काढलाय 18, 18 आणि 8 26. मग डीई किती आला आपला 26 एकक. मग त्याच्यामध्ये कोण डीएफई 90चा आहे, म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्णाचा वर्ग. आकृतीमध्ये जर पाहिला तर कोण डीएफई 90चा आहे, कोण डीएफई 90चा म्हणून त्याच्या समोरची बाजू डीई ही काही कर्ण, मग कर्णाचा वर्ग बरोबर इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज, डी वर्ग अधिक ईएफ वर्ग अधिक डीएफ वर्ग. मग आता डीई वर्ग बरोबर ईएफ वर्ग अधिक एफ डी वर्ग. तर डीई आपण आता काढला 26, 26चा वर्ग. ईएफ वर्ग आपल्याला काढायचा आहे. एफ डी वर्ग म्हणजे आपण आता इथे काढलेला आहे किती 208, म्हणून मी डायरेक्ट 208 घेतो, किंवा तुम्ही 4 वर्ग 13 त्याचा वर्ग घेतला तरी चालेल. मग आता 26चा वर्ग, 26चा वर्ग किती येतो, 5 नसेल तर गुणाकार करायचा. 6 6 36, 6 दुणे 12 आणि 3 15, 26 दुणे 52, 6 8 6 किती आला 686, सॉरी 676. नंतर ईएफ वर्ग अधिक 208 अधिक 208 इकडे त्यांना वजा होतील, 676 वजा 208 करायचे. 16तून 8 गेले 8, झाले 6 आणि 4. ईएफ वर्ग आला आपला 468. मग आता 468 जे काय करायचे, अवयव पाडायचे. मग आता अवयव पाडताना परत मागे सांगितलं तशा त्या पद्धतीने एक पूर्ण वर्ग संख्या आली पाहिजे. याचं काय घ्यायचंय, वर्गमूळ घ्यायचंय. वर्गमूळ घेऊन ईएफ बरोबर 468. आता एक शॉर्टकट अजून एक लक्षात ठेवायचं, 3 अंकी संख्या असेल तर त्याला 2 अंकीने भाग जाणार. मग आता 11 चोक 44, 28 उरतील, नाही जाणार. 12 ने भाग दिला तर 12 त्रिक 36, 12 9 88, 12 त्रिक 36 उरले 8, 12 9 88. भाग जातोय मात्र एकही पूर्ण वर्ग संख्या नाहीये. मग 13 ने भाग देऊन पाहू. 13 13, 13 त्रिक 39, 13 चौक 52 होतात. मग आता इथे उरले 7, 13 78. आता 36 पूर्ण वर्ग संख्या आली, म्हणून याचे अवयव होतील आपले 36 गुणिला 13. मग ईएफ बरोबर 36 वर्गमूळ 6 उरले वर्गमूळ 13 आणि 1. अशा पद्धतीने आपल्याला हे ईएफ काढायचं होतं. परत लक्ष द्या, त्रिकोण डीएफई मध्ये घेतला आपण, कोण डीएफई 90 अंशाचा आहे, नंतर एफजी लंब ईडी आहे, म्हणून भूमिती मध्याच्या प्रमाणानुसार एफजी वर्ग बरोबर डीजी गुणिला जीईजी. एफजी दिलाय 12, 12चा वर्ग बरोबर डीजी गुणिले 8 गुणिला ईजी. 12चा वर्ग 144 बरोबर 8 गुणिला ईजी गुणिला 8 इकडे त्यांना भागीला झाले, भागाकार आला 18, म्हणून ईजी आला 18 एकक. दुसरं काढायचं होतं त्रिकोण डीजीएफ मध्ये, डीएफडी काढायचा आहे, म्हणून त्रिकोण डीजीएफ घेतला. त्याच्यामध्ये कोण डीजीई डीजीएफ 90 अंशाचा, म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार एफडी वर्ग बरोबर डीजी वर्ग अधिक एफजी वर्ग. किमती टाकल्या 8चा वर्ग अधिक 12चा वर्ग, 64 अधिक 144 208, त्याचं वर्गमूळ घेतलं. एफडी वर्गचं वर्गमूळ एफडी बरोबर वर्गमूळ 208, 208च्या वर पाडले 16 गुणिला 13, 16चं वर्गमूळ 4, 4 वर्गमूळ 13. नंतर त्रिकोण डीएफई घेतला होता आपण, त्याच्यामध्ये आपल्याला ईएफ काढायचा आहे. त्याच्या आधी आपण डी काढला, डीजी अधिक जीई, डी डॅश जी डॅश ई, 8 अधिक 18 किती आले 26. मग कोण डीएफई 90 म्हणून पायथागोरसच्या प्रमाणानुसार डी वर्ग बरोबर ईएफ वर्ग अधिक एफ डी वर्ग. किमती टाकल्या, डी ची किंमत 26, 26चा वर्ग बरोबर ईएफ वर्ग अधिक एफ डी वर्ग. आपण इथे डायरेक्ट काढला म्हणून तो डायरेक्ट 208 टाकला,
अधिक 208 करताना वजा झाले 676 वजा 208 468 बरोबर EF वर्ग. वर्गमूळ घेतलं EF बरोबर वर्गमूळ 468 त्याचे अवयव पाडले 36 गुणिले 13 36 वर्गमूळ 6 6 वर्गमूळ 13 म्हणून EF आला 6 वर्गमूळ 13 एकक. आठवं उदाहरण आहे एका आयताची लांबी 35 सेंटीमीटर आणि रुंदी 12 सेंटीमीटर आहे तर आयताच्या कर्णाची लांबी काढा. मग आता आयताची लांबी दिली आपल्याला 35. मग आपण आयत घेतला ABCD त्याच्यात लांबी दिली आहे 35 आणि रुंदी दिली आहे 12. मग आता आयताचा कर्ण आपल्याला काढायचा आहे. मग आता समजा चौकोन ABCD हा आयत आहे म्हणून कोण आयताचा प्रत्येक कोण 90 अंशाचा आपण ABC 90 घेतला. मग आता लांबी आपण घेतली AD आणि BC ही लांबी घेतली 35 सेंटीमीटर. नंतर रुंदी AB आणि DC घेतली 12 सेंटीमीटर आणि AC हा कर्ण आहे. मग आता काटकोन त्रिकोण ABC तयार झाला. या काटकोन त्रिकोण ABC मध्ये पायथागोरसच्या सिद्धांतानुसार कोणता कोण 90चा आपला ABC चा 90चा आहे. मग आता 90 अंशा समोरची बाजू कर्ण आहे म्हणजे कर्ण आपला कर्णाचा वर्ग AC वर्ग बरोबर इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज 12चा वर्ग अधिक 35चा वर्ग. 12चा वर्ग 144 35चा वर्ग माझा माहिती म्हणून 1225. नसेल तर काय करायचं मागच्या गणितांमध्ये सांगितलंय 35 गुणिले 35 5चा वर्ग 25 5 त्रिक 15 आणि 2 17 5 त्रिक 15 आजच्याला 1 3 त्रिक 9 आणि 1 10 5 नंतर 7 आणि 5 12 1 आणि 1 2 1225 यांची बेरीज येईल 1369. AC वर्ग बरोबर किती आलं 1369 वर्गमूळ घेऊन. आता पहा 1369 ही 1225 पेक्षा मोठी संख्या आहे. जे आपलं उत्तर 35 पेक्षा मोठं येईल. मग आता 35 पेक्षा मोठं आहे तर कसं शोधणार तर शेवटच्या एकक स्थानी 9 आहे. मग कोणत्या संख्येच्या वर्गाच्या एकक स्थानी 9 येतो एक तर 3 किंवा 7. मग 33 तर काही घेता येणार नाही. मग काय घेता येतील 37 कारण 33 35 पेक्षा लहान आहे. मग 37 गुणिले 37 केला आपण 7 7 49 7 त्रिक 21 आणि 4 25 7 त्रिक 21 आजच्याला 2 3 त्रिक 9 आणि 2 11 9 6 3 आणि 1 1369 कोणाचा वर्ग आला 37चा म्हणून AC बरोबर किती आलं 37 म्हणून कर्णाची लांबी बरोबर किती आली 37 सेंटीमीटर आणि तेच आपल्याला काढायचं होतं. पहा परत लक्ष द्या. समजा चौकोन ABCD हा आयत आहे. कोण ABC 90 येईल कारण आयताचा प्रत्येक कोण 90 आहे. आयताच्या लांबी घेतल्या आपण AD आणि BC त्याची किंमत 35. रुंदी घेतली AB आणि DC 12 दिली आहे. AC कर्ण आहे तो काढायचा आहे. त्रिकोण ABC घेतला तर त्रिकोण ABC मध्ये कोण ABC 90 आहे म्हणून पायथागोरसच्या सिद्धांतानुसार किंवा पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्णाचा वर्ग म्हणजे AC वर्ग बरोबर इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज AB वर्ग अधिक BC वर्ग 12 12चा वर्ग आपण इथे लिहायचं राहिलं माझं AC वर्ग बरोबर काय येईल AB वर्ग अधिक BC वर्ग. AB ची किंमत टाकली 12 12चा वर्ग BC टाकला 35 35चा वर्ग. मग AC वर्ग बरोबर 12चा वर्ग 144 35चा वर्ग 1225 दोघांची बेरीज 1369. AC वर्गमूळ घेतलं AC वर्गाचं वर्गमूळ AC 1369चं वर्गमूळ काढायचंय. 35चा वर्ग आपण 1225 काढला म्हणजे 1369 1225 पेक्षा मोठा आहे म्हणून 35 पेक्षा मोठी संख्या आपली येणार आहे. आणि त्याच्यामध्ये आता एकक स्थानात 9 आहे म्हणून एकक स्थानात 9 येईल अशी संख्या शोधायची की ज्याचा वर्ग शेवटी एकक स्थानात 9 येतो. मग 7 आणि 3 अंक असेल तर 9 येतात शेवटी. मग 33 घेतला तर येणार नाही कारण लहान आला. मग 37 घेतला 37चा गुणाकार 37 शी केला तर 1369. हे 1369चं वर्गमूळ आलं 37 म्हणजेच कर्णाची लांबी आली 37 सेंटीमीटर. पुढचं उदाहरण आहे आकृतीमध्ये बिंदू M हा बाजू QR चा मध्यबिंदू आहे. कोन PRQ बरोबर 90 अंश तर सिद्ध करा की
पी क्यू वर्ग, हा पी क्यू वर्ग बरोबर 4 PM वर्ग वजा 3 PR वर्ग. मग आता आकृतीमध्ये काय दिलेलं आहे की बिंदू त्रिकोण पी आर क्यू मध्ये बिंदू एम हा बाजू क्यू आर चा मध्यबिंदू आहे. मग मध्यबिंदू म्हणून आर एम चं अंतर एम आर क्यू च्या किंवा क्यू आर च्या काही निम्मे, म्हणून आर एम बरोबर काय टाकता येईल आपल्याला 1/2 गुणिला क्यू आर. समीकरण क्रमांक 1 घेतला. आता त्रिकोण पी आर क्यू मध्ये कोण पी आर क्यू 90 अंशाचा आहे, म्हणून पायथागोरसच्या सिद्धांतानुसार किंवा प्रमेयानुसार कर्णाचा वर्ग म्हणजे पी क्यू वर्ग. आता पी आर क्यू मध्ये हा 90 आहे, 90 आर कोण आहे त्याच्या समोरची बाजू पी क्यू आहे, त्रिकोण पी आर क्यू घेतो आपण. म्हणून पी क्यू वर्ग बरोबर पी आर वर्ग अधिक क्यू आर वर्ग. समीकरण क्रमांक 1 घेतला. मग आता त्याच्यानंतर त्रिकोण आपण घेतला पी आर एम. त्रिकोण पी आर एम मध्ये कोण आर 90 चा म्हणून कोण पी आर एम किती आला 90. मग पायथागोरसच्या प्रमेयानुसार याला समीकरण 2 म्हणणार. नंतर त्रिकोण पी आर एम हा घेतला, याच्यामध्ये कर्णाचा वर्ग म्हणजे पीएम चा वर्ग बरोबर पी आर वर्ग अधिक आर एम वर्ग. समीकरण 1 वरून आपण आर एम ची किंमत टाकू शकतो. पीएम वर्ग बरोबर पी आर वर्ग अधिक आर एम. आर एम ची किंमत टाकली आपण 1/2 क्यू आर त्याचा वर्ग. मग पीएम वर्ग बरोबर पी आर वर्ग 1/2 चा वर्ग 1/4 क्यू आर वर्ग. मग आता भागीला 4 आहे म्हणून दोघी बाजूंना 4 ने गुणून घेतलं. दोघी बाजूंना 4 ने गुणून 4 PM वर्ग बरोबर 4 PR वर्ग 1/4 गुणिला 4 4 कॅन्सल होतील, उरला क्यू आर वर्ग. तर अधिक पी आर वर्ग इकडे त्यांना का होईल वजा, म्हणून 4 PM वर्ग वजा 4 PR वर्ग बरोबर काय येईल क्यू आर वर्ग. आता सरळ लिहून घेतलं म्हणजेच क्यू आर वर्ग बरोबर 4 PM वर्ग वजा 4 PR वर्ग. ही किंमत समीकरण 2 मध्ये टाकून समीकरण 2 मध्ये टाकून क्यू आर ची किंमत टाकायची. पी क्यू वर्ग बरोबर पी आर वर्ग अधिक क्यू आर ची किंमत टाकली आपण 4 PM वर्ग वजा 4 PR वर्ग. सरळ लिहून घेतलं 4 PM वर्ग अधिक पी आर वर्ग वजा 4 PR वर्ग. व 4 PM वर्ग या दोघांची वजाबाकी येईल वजा 3 PR वर्ग बरोबर काय आलं पी क्यू वर्ग. आणि तेच आपल्याला सिद्ध करायचं होतं. पाहता परत त्रिकोण पी आर क्यू मध्ये एम हा क्यू आर चा मध्यबिंदू दिलाय म्हणून आर एम बरोबर 1/2 क्यू आर समीकरण 1. नंतर कोण पी आर क्यू 90 म्हणून पायथागोरसच्या प्रमाणानुसार पी क्यू वर्ग बरोबर पी आर वर्ग अधिक क्यू आर वर्ग. समीकरण 2. त्रिकोण पी आर एम घेतला, त्याच्यात कोण पी आर एम 90 अंश आहे म्हणून पायथागोरसच्या सिद्धांतानुसार प्रमेयानुसार पी एम वर्ग बरोबर पी आर वर्ग अधिक आर एम वर्ग. आर एम ची किंमत टाकली आपण 1/2 क्यू आर त्याचा वर्ग 1/2 क्यू आर चा वर्ग 1/4 वर्ग. प्रत्येक बाजूला दोघी बाजूला 4 ने गुणून घेतलं. 4 PM वर्ग बरोबर 4 PR वर्ग 4 4 कॅन्सल, उरला क्यू आर वर्ग. अधिक 4 PR वर्ग करताना वजा झाला क्यू आर वर्ग बरोबर 4 PM वर्ग वजा 4 PR वर्ग. ही किंमत टाकली समीकरण 2 मध्ये. पी क्यू वर्ग बरोबर पी आर वर्ग अधिक क्यू आर वर्ग. क्यू आर वर्गाची किंमत टाकली 4 PM वर्ग वजा 4 PR वर्ग. 4 PM वर्ग अधिक पी आर वर्ग वजा 4 PR वर्ग. सारखे पद जवळ घेतले, दोघांची वजाबाकी आली 3 PR वर्ग. जे पी क्यू वर्ग बरोबर 4 PM वर्ग वजा 3 PR वर्ग. आणि तेच आपल्याला सिद्ध करायचं होतं. पुढचं उदाहरण दिलंय. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या इमारतीच्या भिंती एकमेकांना समांतर आहेत. 5.8 मीटर लांबीच्या शिडीचं एक टोक रस्त्यावर ठेवले असता तिचे वरचे टोक पहिल्या इमारतीच्या 4 मीटर उंचीवर असलेल्या खिडकीपर्यंत टेकते. त्याच ठिकाणी शिडी ठेवून दुसऱ्या बाजूस वळविल्यास तिचे वरचे टोक दुसऱ्या इमारतीच्या 4.2 मीटर उंच असलेल्या खिडकीपर्यंत येते. तर रस्त्याची रुंदी काढा. मग आता समजा आपण एक्स बी आणि वाय डी हे काय घेतल्या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या इमारतीच्या भिंती. समजा
इथे लिहू आपण. समजा एक्स बी व वाय डी या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या इमारतीच्या भिंती आहेत. नंतर आपण बिंदू सी या ठिकाणी, समजा बिंदू सी या ठिकाणी शिडीचे खालचे टोक आहे. म्हणून रस्त्याची रुंदी किंवा त्याच्या आधी आपण शिडीचं वरचं टोक घेऊ. मग आता समजा शिडीचे वरचे टोक पहिल्या इमारतीच्या ए या ठिकाणी असलेल्या खिडकीपर्यंत टेकते. म्हणून एबीचं अंतर किती आलं? 4 मीटर, कारण 4 मीटर उंचीवर खिडकी दिलेली आहे. तसंच समजा शिडीचे वरचे टोक दुसऱ्या इमारतीच्या ई या ठिकाणी असलेल्या खिडकीपर्यंत टेकते आणि ते अंतर दिलेलं आपल्याला 4.8 आणि म्हणून आपलं ईडी जे अंतर आहे ते ईडी अंतर 4.2 म्हणून ईडीचं अंतर किती येईल आपलं? 4.2 मीटर. आता एसी ही काय आली आणि ईसी ही काय आली? ह्या खिडकीच्या टोकांपर्यंत पोहोचलेल्या शिडीची उंची आहे. शिडीची उंची आपल्याला दिलेली आहे 5.8. इथे लिहायचं राहिलं एसी बरोबर सीई बरोबर किती येईल? 5.8 शिडीची उंची. मग आता त्रिकोण एबीसी जर घेतला, इमारती नेहमी रस्त्याला काय असतात? लंब असतात. म्हणून त्रिकोण एबीसी जर घेतला तर तो एबीसी कोण 90 अंशाचा येईल. मग त्रिकोण एबीसी मध्ये कोण एबीसी बरोबर किती आला? 90 अंश. मग पायथागोरसच्या प्रमेयानुसार, पायथागोरसच्या प्रमेयानुसार 90 अंश समोरची बाजू आहे कर्ण एसी, एसीचा वर्ग बरोबर इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजे बीसी वर्ग अधिक एबी वर्ग. मग बीसी वर्ग अधिक एबी वर्ग. एसी दिला आपल्याला 5.8 त्याचा वर्ग, बीसी वर्ग काढायचा, एबी आला आपला 4, 4चा वर्ग. आपण डायरेक्ट वर्ग घेऊ. 5.8चा वर्ग काढायचा आहे. हे 5.8चा 2 वेळा गुणाकार. 8 8 64, आजच्याला 6, 5 8 40 आणि 6 46, 8 5 40, आजच्याला 4, 5 5 25 आणि 4 29, 4 6 9 4 13 आणि 2 आणि 3, 3364 दशांश चिन्ह 1 आणि 1 2 म्हणजे 33.64 बरोबर बीसी वर्ग अधिक 4चा वर्ग 16. हा अधिक 16 इकडे त्यांना वजा होईल. 33.64 वजा 16. आता इथे वजा 16 करू. 16 म्हणजे 16.00 64. 33 मधनं 16 गेले 17. बीसी वर्ग बरोबर किती आला? 17.64. आता याचं काय घ्यायचं? वर्गमूळ. बीसी वर्गाचं वर्गमूळ बीसी 17.64चं वर्गमूळ घ्यायचं आपल्याला. तर पहा 17 आहे, 4चा वर्ग 16 येतो आणि 5चा वर्ग 25 येतो. म्हणजे 40चा वर्ग 1600, 50चा वर्ग 2500. आपलं 1700 म्हणजे आपली 40च्या जवळची संख्या आहे. मग आता एकक स्थानी 4 आहे. मग 40 एकक स्थानी 4 कोणाच्या संख्येच्या वर्गात येतो? 2च्या किंवा 8च्या. मग इथे 40च्या जवळची संख्या कोणती घेता येईल आपल्याला? 42. मग 42 गुणिला 42 जर केलं, 2 2 4, 4 2 8, 4 2 8, 4 चौक 16, 4 8 आणि 8 16, 1764. म्हणजेच आपलं 1764 कोणाचा वर्ग आहे? 42चा. म्हणून लिहिला 42. 2 दशांश चिन्हाचं वर्गमूळ घेतलं तर 1 दशांश चिन्ह येईल. म्हणून बीसी बरोबर किती आला आपला? 4.2 मीटर. हे झालं बीसी. आता आपल्याला काय काढायचंय? सीडी.
मग आता सीडी काढण्यासाठी कोणता त्रिकोण घ्यावा लागेल, ईडीसी किंवा सीडीई. या त्रिकोण सीडीई मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार त्रिकोण सीडीई मध्ये कोण सीडीई बरोबर किती आहे, 90°. पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्णाचा वर्ग. मग आता कोण डी च्या समोरची बाजू आहे सीई, म्हणून सीई चा वर्ग. मग सीई वर्ग बरोबर सीडी वर्ग अधिक ईडी वर्ग किंवा डीई वर्ग. मग आता सीई ची किंमत दिली 5.8 त्याचा वर्ग, सीडी वर्ग काढायचा, ईडी 4.2 त्याचा वर्ग. 5.8 चा वर्ग आपण आत्ताच काढलाय 33.64 बरोबर सीडी वर्ग. आता 4.2 चा वर्ग तो पण आत्ताच घेतला आपण 1764, म्हणून इथे 17.64. मग आता 33.64 वजा 17.64 0 0 17, 33 मधनं 17 गेले 16, म्हणजे सीडी वर्ग बरोबर 33.64 वजा 17.64. मग सीडी वर्ग बरोबर किती आला, 16.00 म्हणजे 16. मग आता याचं काय घ्यायचं, वर्गमूळ. सीडी बरोबर किती आला, 4. आता आपल्याला बीडी काढायचा आहे. बीडी कसा काढणार, बीसी अधिक सीडी, कारण बी डॅश सी डॅश डी, म्हणून बीडी बरोबर बीसी अधिक सीडी, बी डॅश सी डॅश डी. बीसी काढला आपण 4.2, सीडी काढलाय 4, दोघांची बेरीज किती 8.2 मीटर. म्हणून रस्त्याची रुंदी बरोबर किती आली 8.2 मीटर. आणि तेच आपल्याला काढायचं होतं. परत लक्ष द्या, समजा आपण एक्सबी आणि वायडी या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या इमारतीच्या भिंती घेतल्या. त्या बिंदू सी या ठिकाणी आपण सीडीचं खालचं टोक ठेवलेलं आहे, वरचं टोक ए आणि ई या ठिकाणी मानलं आपण. तर एसी आणि सीई ची लांबी घेतली आपण 5.8 सीडीची उंची. समजा सीडीचे वरचे टोक ए बिंदू पाशी जोडतंय पहिल्या इमारतीला, म्हणून एबीचं अंतर 4 आलं. त्याचप्रमाणे दुसऱ्या इमारतीला ई या ठिकाणी असलेल्या खिडकीपर्यंत येते, म्हणून डीई चं अंतर आलं आपलं 4.2 किंवा ईडी चं अंतर आलं 4.2. मला इमारती या रस्त्याला काय असतात, लंब असतात, म्हणून कोण एबीसी हा त्रिकोण एबीसी मध्ये 90 घेतला. पायथागोरसच्या प्रमेयाचं सूत्र वापरलं, बीसी वर्ग एसी वर्ग बरोबर बीसी वर्ग अधिक एबी वर्ग. किमती टाकल्या, 5.8 चा वर्ग बरोबर बीसी वर्ग अधिक एबी ची किंमत 4, 4 चा वर्ग. 5.8 चा वर्ग काढला आपण 33.64 बरोबर बीसी वर्ग अधिक 4 चा वर्ग 16, अधिक 16 इकडे त्यांना वजा झाले, वजाबाकी आली 17.64. वर्गमूळ घेतलं, बीसी वर्गाचं वर्गमूळ बीसी 17.64 वर्गमूळ 4.2 मीटर. नंतर त्रिकोण सीडीई घेतला. त्या त्रिकोण सीडी मध्ये आपण कोण सीडी 90 घेतला. पायथागोरसचं प्रमेय वापरलं, कर्णाचा वर्ग सीई वर्ग बरोबर सीडी वर्ग अधिक ईडी वर्ग घेतला. किमती टाकल्या, सीई ची किंमत 5.8 त्याचा वर्ग बरोबर सीडी वर्ग अधिक 4.2 चा वर्ग. 5.8 चा वर्ग 33.64 बरोबर सीडी वर्ग अधिक 4.2 चा वर्ग 17.64 अधिक 17.64 करताना वजा झाले, वजाबाकी 16 आली. सीडी वर्ग बरोबर 16, वर्गमूळ घेतलं, सीडी बरोबर 4. मग बीडी कसा काढायचा, बीसी अधिक सीडी, बी डॅश सी डॅश डी 4.2 अधिक 4 म्हणजे 8.2 मीटर. बीडी 8.2 मीटर आला, रस्त्याची रुंदी किती आली 8.2 मीटर.